नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण गुळवेलीचे वर्णन, गुळवेल ओळखायची कशी व गुळवेलीचे गुणधर्म पाहिले. या भागात असंख्य आजारांवरती वापरल्या जाणाऱ्या गुळवेलीचे उपयोग पाहूयात. गुळवेलीचे चूर्ण, रस, काढा, सत्व इत्यादींचा वेगवेगळ्या अनुपानासह औषधात वापर केला जातो. तो कशा प्रकारे केला जातो ते आज आपण बघणार आहोत. गुळवेल उष्ण असल्याने वात कमी करते, कडू व तुरट असल्याने पित्त कमी करते, कडू, तिखट, तुरट व उष्ण गुणात्मक असल्याने कफ कमी करते. अशा प्रकारे गुळवेल वात, पित्त, कफ या तीनही दोषांना कमी करण्याचे काम करते. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र या सप्तधातूंवरती कार्य करते. त्यामुळे गुळवेलीला मुख्यतः रसायन द्रव्य समजले जाते. तापाच्या सर्व प्रकारांमध्ये गुळवेलीचा वापर केला जातो. नवीन व जुनाट ताप, तापामध्ये थंडी वाजून अंगावर काटा येत असेल, तापातील अशक्तपणा यात गुळवेलीची काडी ठेचून त्याचा पाण्यासह काढा तयार करणे व तो सकाळी संध्याकाळी घेणे. आजाराची तीव्रता बघून तेवढे दिवस या काढ्याचे सेवन केल्यास कोणताही ताप बरा होतो. बऱ्याच लोकांना पचनासंबंधी असंख्य समस्या जाणवत असतात. भूक न लागणे, जेवणाची इच्छा नसणे, अन्नावरची वासना उडाल्यासारखे होणे, खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित न होणे, पचन बिघडून अंगातील रक्त कमी होऊन चेहरा फिक्कट पडणे या सर्व पचनाच्या तक्रारींमध्ये गुळवेलीचा चांगला फायदा होतो. कारण गुळवेलीचा कडू रस याने जाठराग्नीचे दीपन होते. याने चांगली भूक लागते. कडू, तिखट व उष्ण असल्याने पचन व्यवस्थित करते. कडू रसामुळे यकृताच्या कार्याला उत्तेजना मिळते व त्यामुळे रंजक पित्ताच्या कार्याला चालना मिळून खाल्लेल्या अन्नरसाचे रक्तामध्ये योग्य तऱ्हेने परिणमन होऊन चांगले रक्त तयार होते. वाताच्या आजारातही गुळवेलीचा फायदा होतो. संधिवात, आमवात यामध्ये गुळवेलीचा एक तुकडा व सुंठीचा एक तुकडा ठेचून त्याचा पाण्यासह काढा तयार करून रोज सकाळी संध्याकाळी घेणे किंवा फक्त गुळवेलीच्या काढ्यात एरंडल तेल घालून घेणे. वातरक्त म्हणजे गाऊट यामध्ये गुळवेल, सराटे, आवळा यांच्या काढ्यात एरंडेल तेल किंवा मध घालून घ्यावे. या आजारांमध्ये रसगत व संधिगत आमाचे पचन होऊन सूज, दुखणे, सांध्याच्या ठिकाणचा वाकडेपणा इत्यादी लक्षणे कमी होऊन वाताच्या आजारात गुळवेलीचा चांगला फायदा होतो. जुलाब किंवा पाण्यासारखे मलविसर्जन होत असल्यास गुळवेलीतील तुरट रस व उष्ण गुणामुळे ग्राही कार्य होते व ती जाठराग्नीचे दीपन व अन्नाचे चांगल्या प्रकारे पचन करून पक्वाशयात असलेल्या द्रवांशाचे शोषण करते. म्हणून डायरिया, डिसेंट्री यामध्येही गुळवेल वापरतात. मूत्रविकार असतील तर गुळवेल व पहाडमूळ चूर्ण एकत्र करून घ्यावे. मूत्र व मलविसर्जन साफ होत नसल्यास गुळवेलीचा वापर थोड्या जास्त मात्रेत करणे मूत्र व मलविसर्जनाच्या समस्या दूर होतात. प्रमेहाच्या सर्व प्रकारांमध्ये गुळवेलीचा रस व पाषाणभेद चूर्ण दोन्ही किंचित मधासह घेणे किंवा फक्त गुळवेलीचे चूर्ण मधासह घेतले तरी चालते. काविळीमध्ये गुळवेलीचा रस खडीसाखरेसह घेतल्यास चांगला परिणाम दिसून येतो. कारण गुळवेल कडू रसाने यकृताच्या कामाला उत्तेजना देते. त्यामुळे यकृतातील पित्ताचा स्राव चांगला होतो व पित्तवहन करणाऱ्या नलिकांमधील अवरोध दूर होऊन पित्त आतड्यात येऊन मलमूत्राद्वारे बाहेर पडते. त्वचा रोगात गुळवेल, गुगुळ
कडुनिंब, हळद, आवळा, खदीर हे सर्व एकत्र करून प्रमुख औषध म्हणून वापरले जाते. गुळवेलीने रसरक्तादीची शुद्धी होते. त्यामुळे अंगावरील खाज, आग, डाग इत्यादी जाते. शीतपित्तामध्ये गुळवेलीचा काढा द्यावा. गुळवेलीत अँटी एजिंग प्रॉपर्टीज असल्याने याचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या, फोड, डाग, काळपटपणा कमी होऊन निखळ व सुंदर त्वचा होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते. बाळंतपणानंतर काही मातांना स्तनात दूध कमी येते. असे होत असल्यास गुळवेलीचा काढा करून तो दूध घालून घ्यावा. वारंवार पोटात जंत होण्याच्या समस्या अनेकांना जाणवतात. त्यावेळी गुळवेल व महिषागुगुळ हे एरंडाच्या पानाच्या रसात उगाळून पोटावरती लेप द्यावा. पाळीच्या काळात जास्त रक्तस्राव होत असल्यास गुळवेलीचा रस मध घालून घ्यावा. जुनाट ताप, खोकला, प्लीहेचे आजार यावर गुळवेलीचा रस पिंपळी व मधासह एकत्र करून देणे. डोळ्यांच्या समस्यामध्ये गुळवेलीचा रस घेऊन त्यात मध व सैंधव एकत्र करून चांगले मिसळून घ्यावे व डोळ्यात काजळाप्रमाणे लावणे. याने डोळ्याच्या समस्या दूर होतात. आम्लपित्ताची समस्या अनेकांना जाणवते. यात छातीत जळजळ होणे, आंबट ढेकरा येणे, डोके दुखणे, पोटात वरच्या बाजूस दुखणे. यात गुळवेलीचा रस खडीसाखरेसोबत घ्यावा. कफाचा त्रास असल्यास गुळवेलीचा काढा करून तो थंड झाल्यावर मध घालून घ्यावा. मूळव्याधामध्ये गुळवेलीचा वापर लोण्यासह करावा. अंगाची आग होत असल्यास गुळवेलीचा रस द्यावा. हृदयाच्या समस्या होऊन छातीत दुखत असल्यास गुळवेल व मिरे यांचे चूर्ण गरम पाण्यासह घेणे. ही गोड व स्निग्ध गुणाची असल्याने याचे शुक्रधातूकडे गामित्व चांगले आहे. त्यामुळे ही शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत करते. गुळवेलीचे चूर्ण गूळ, मध व तुपासह एकत्र करून गोळी तयार करावी. रुग्णाची रोगाची अवस्था इत्यादी अनेक गोष्टी बघून त्या गोळीचे प्रमाण ठरवावे. हे घेतल्यास केस पांढरे होणे, म्हातारपण लवकर येणे, ज्वर, प्रमेह, वातरक्त, डोळ्यांच्या समस्या इत्यादी अनेक आजारांवरती फायदा होतो. याने मानसिक बल व बुद्धी वाढून माणूस निरोगी राहतो. आता आधुनिक संशोधनानुसारही हे सिद्ध झाले की गुळवेल ही वनस्पती आपल्या इम्युन सिस्टीमवरती इफेक्ट करून वीक इम्युनिटी असेल तर ते वाढवण्याचे काम करते. गुळवेल शरीरातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्स वाढवण्याचे काम करते. यामुळे वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांपासून ही माणसाला दूर ठेवून शरीराचे रक्षण करते. त्याचप्रमाणे कॅन्सरसाठी वापरली जाणारी औषधे व इतर विषारी घटक यांच्या हानिकारक घटकांपासून शरीराचं रक्षण करते. ही शरीरातील ब्लड शुगर लेवल कमी करते. यामध्ये अँटी रुमॅटिक, अँटी इन्फ्लमेटरी, डायुरेटिक इफेक्ट दिसतात. गुळवेलीचे अनेक कल्प बाजारात सध्या इझिली अवेलेबल होतात. गुळवेल चूर्ण, गुळवेल वटी, गुडूच्यादी चूर्ण, गुडूच्यादी क्वाथ, गुडूची तेल, अमृतारिष्ट इत्यादी अनेक. तर आत्तापर्यंत गुळवेलीचा उपयोग अनेक आजारांवरती कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहिले. परंतु वरील सर्व उपयोग तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे अनिवार्य आहे. धन्यवाद.